नमस्कार मुलांनो, तुम्हाला शेतीच्या अवजारांची माहिती व्हावी म्हणून माझे बाबा शेतकरी आहेत आणि ते आपल्याला दाखवत आहेत की ह्या प्रत्येक वस्तूला काय काय म्हणतात. बाबा, तुमच्या हातामध्ये काय आहे सांगा. एक विळा आहे. कशासाठी? तर हा विळा गवत भांगलायचं असेल तर त्याच्यासाठी करतात, आणि चार कापणं किंवा भात कापणं याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. बरोबर, हा झाला विळा. आणि ही आहे कोयती. ही कोयती आहे. ही कोयती तर नारळ फोडणं, लाकडं फोडणं याच्यासाठी या कोयतीचा वापर केला जातो. अगदीच बरोबर. आणि ही ती कुऱ्हाड आहे. ही कुऱ्हाड मोठमोठे लाकडं फोडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बरोबर. हे छोटस काय आहे इकडनं आणि इकडनं? हे छोटंसं टिकाव आहे. तर बी वगैरे रुजत घालायचं असेल आणि त्याच्यावर माती ओढायची असेल तर त्याच्यासाठी याचा उपयोग केला जातो. बरोबर. हे काय आहे? हा कुटरू आहे. या कुटरूचा असा उपयोग केला जातो की ज्यावेळेस माती खणली जाते आणि माती खणल्यावर ढेकळं येतात. हो, ती अशी तर ती ढेकळं फोडण्याचं काम हा कुटरू करतो. अगदीच बरोबर. हे टिकाव आहे. जनरली जे लोक फाडीचं काम करतात त्यांच्यासाठी हे टिकाव महत्वाचं आहे. बरोबर. आणि फाडी तासणे वगैरे त्याच्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर शब्दकोशामध्ये टिकाव आणि पिकाव असे दोन्ही शब्द याचे आढळतात. आणि कसं आहे माहितीये की गाव भागानुसार वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या ठिकाणी असूच शकतात. हे काय आहे? हा पेंडस आहे. तर वय घालायची असेल तर त्याच्यासाठी मोखे घालायचे असतील तर त्याच्यासाठी नेम काढण्यासाठी या पेंडसाचा उपयोग होतो. आता वय घालायची म्हणजे काय माहितीये ना मुलांनो, तर कोकणामध्ये वय हा शब्द किंवा वई हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, पण बाकीच्यांसाठी सांगते की कुंपण आपण घालतो जे, तर कंपाऊंड आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी हे खणण्यासाठी उपयोगाला येतं. हे खणल्यावर माती ओढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. बरोबर. त्याला पावडं म्हणतात. बरोबर, ते आहे पावडं. हे झालं. नाही, हे व्हायचंय आपलं. हे नारळ सोलण्याचं यंत्र. बरोबर. पूर्वी नारळ सोलायचा म्हणजे कोयतीन सोलत असत, परंतु माणसाचे श्रम कमी व्हावेत याच्यासाठी कोकण कृषी विद्यापीठात हे यंत्र विकसित केलेलं आहे. बरोबर. मला आठवतंय माझ्या लहानपणी अगदी हे यंत्र नव्हतं, तेव्हा आपण कोयतीनच नारळ सोलायचो, फोडायचो असं. आणि हे राहिलंय, ही हत्यारं उचलत पण नाहीये, इतकी जड आहेत. ही आहे हे मोठं टिकाव. बरोबर. आणि कुदळ पण म्हणू शकतोय ना याला? नाही, कुदळ ही असते, लहान असते. कुदळ लहान असते आणि हे मोठं टिकाव. हे मोठं टिकाव. मोठं टिकाव हे जमीन काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अच्छा. तर ही सगळी हत्यारं आपण बघितली एवढी. आणि तुमचा प्रश्न मुलांनो, तर हे पण एक हत्यार आहे, तर हे कशासाठी वापरतात आणि ह्याला काय म्हणतात हे जरा लिहून पाठवा संदेशामध्ये. चला पुढच्या भागामध्ये भेटूया, तोपर्यंत येतो आम्ही.